बांगलादेशातून बेकायदेशीर भारतामध्ये प्रवेश करणाऱ्या दोघांना सांगलीतून ताब्यात घेण्यात आले। हिमेल फरमान सोनार वय 35 आणि पोरुष शोयदुल चोकदार वय 27 दोघे राहणार रुस्तमनगर, कॉलेजपारा पोस्ट रुस्तमनगर, तालुका पार्बतीपूर, जिल्हा दिनाजपूर, विभाग रंगपूर, राज्य उत्तर बंगो, देश बांगलादेश अशी ताब्यात घेतलेल्या दोघांची नावे आहेत। त्यांच्यावर सांगली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सांगली शहर पोलीस ठाण्याचे पोलीस हेड कॉन्स्टेबल सागर लवटे, अनिल कोळेकर आणि पोलीस कॉन्स्टेबल विक्रम खोत यांना गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की 2 संशयित चोरीचे सोन्या-चांदीचे दागिने विक्री करण्याकरता झुलेलाल मंदिर ते वुडलँड हॉटेलकडे जाणाऱ्या रोडवर मोटरसायकलने येणार आहेत। माहिती मिळताच पोलिसांनी त्या ठिकाणी सापळा लावून हिमेल फरमान सोनार आणि पोरुष शोयदुल चोकदार या दोघा संशयितांना ताब्यात घेतले। चौकशी दरम्यान त्या दोघांना मराठी आणि हिंदी स्पष्ट बोलता येत नसल्याचे जाणवले। त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी ते मूळचे बांगलादेशी नागरिक असल्याचे सांगितले। हिमेल सोनार आणि पोरुष चोकदार यांच्याकडे बांगलादेशातून भारतात येण्यासाठी लागणाऱ्या वैध कागदपत्राबाबत चौकशी केली असता त्यांच्याकडे कोणतीही कागदपत्रे मिळून आली नव्हती। त्यामुळे त्या दोघांविरुद्ध सांगली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलेला आहे। सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक केशव रणदिवे हे करीत आहेत। तसेच सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की परिसरात संशयित इसम दिसल्यास तात्काळ डायल 112 तसेच संबंधित पोलीस ठाण्यात संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस अधीक्षक संदीप गुगे यांनी केले आहे।